नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असते आणि घरात ठेवलेली एक छोटीशी गाय वासराची मूर्ती तुमच्या घरात धन, सुख आणि समृद्धी आणू शकते. पण जर ही चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल किंवा चुकीच्या पद्धतीने पूजा केली असेल तर त्याचा उलट परिणामही होऊ शकतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे गाय वासरू ठेवण्याची योग्य दिशा कोणती, शुक्रवारी गाय वासराची खास पूजा कशी करावी आणि धनप्राप्तीसाठी सोपे पण प्रभावी उपाय मी आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही केवळ प्राणी नाही तर ती माता मानली जाते. गाय ही कामधेनू रूप मानली जाते, जिच्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात असं पुराणात सांगितलं आहे. त्याचप्रमाणे असंही मानलं जातं की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून घरात गाय वासराची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानलं जातं. यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. त्यामुळे अनेक लोक देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवतात. कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय आहे. पुराणानुसार जिथे कामधेनू असते तिथे कधीही दारिद्र्य येत नाही. जर तुम्ही श्रद्धेने पूजा केली तर घरामध्ये धन वाढते आणि अन्नधान्याची कमतरता राहत नाही. त्याचप्रमाणे कुटुंबात आनंद वाढतो. म्हणूनच गाय वासराची मूर्ती लक्ष्मी प्राप्तीशी जोडली जाते. त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाय वासराची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही मूर्ती कोठे ठेवावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईशान्य दिशा ही सर्वात शुभ मानली जाते. पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जा आणते आणि उत्तर दिशा ही धनप्राप्तीसाठी योग्य मानली जाते. परंतु ही मूर्ती ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती ठेवताना जमिनीवरती थेट ठेवू नका. स्वच्छ ठिकाणी ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघरात ठेवणे उत्तम मानले जाते. तर ही मूर्ती घेताना आपल्याला कोणत्या धातूची घेणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. पितळ असेल तर ते सर्वात प्रभावी मानले जाते. जर चांदीची असेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. किंवा तुमच्याकडे चिनी मातीची साधी मूर्ती असेल तर ती सुद्धा देवपूजेमध्ये शुभ मानली जाते. शक्य असल्यास पितळ किंवा चांदीची मूर्ती घ्या. आता सर्वात महत्त्वाचा आणि खास विषय म्हणजे शुक्रवारी आपल्याला हा पूजा विधी करायचा आहे. शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस आहे. तर या दिवशी पूजा कशी करावी. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्या. त्यानंतर आपल्याला गाय वासरूची पूजा करून घ्यायची आहे. मूर्तीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू लावायचा आहे आणि फुले अर्पण करायची आहेत. आणि त्यानंतर आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही खीर किंवा साखरसुद्धा ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा मंत्रजप करायचा आहे आणि तो म्हणजे ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः. हा मंत्रजप आपल्याला 11 वेळा 21 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे देवी, आमच्या घरामध्ये सुख शांती आणि धन वाढव अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. कोणतीही सेवा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केली तर त्याचे फळ आपल्याला लवकर मिळत असते. त्यामुळे कोणतीही सेवा पूर्ण श्रद्धेने करा. त्यानंतर आपल्याला धनप्राप्तीसाठी खास उपाय करायचा आहे. शुक्रवारी 1 रुपयाचे नाणे मूर्तीसमोर ठेवा. यामुळे धनप्राप्ती वाढते. दुसरा उपाय म्हणजे मूर्तीसमोर रोज दिवा लावा. आठवड्यातून एकदा तरी गाय वासरूसमोर गोड नैवेद्य ठेवा. त्याचप्रमाणे मूर्तीसमोर 2 मिनिटे शांत बसा आणि ध्यान करा. दुसरा उपाय म्हणजे आपण शुक्रवारी तिजोरीत ठेवलेले नाणे बदला. यामुळे धन वाढते, खर्च कमी होतो आणि लक्ष्मी कृपा राहते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी घर स्वच्छ ठेवा, देवघर स्वच्छ ठेवा. रोज चांगले विचार करा, भांडण टाळा. लक्षात ठेवा, श्रद्धा, सकारात्मक विचार आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणत असतात. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा,
गाय वासराची मूर्ती ही फक्त एक सजावट नाही, तर ती तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी आणणारी शक्ती आहे. योग्य पद्धतीने ठेवल्याने आणि पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल दिसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि सखी सोबती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.